सकाळच्या वेळेला आपण देवाच्या संध्या जमलो असताना आपले मस्तक देवाच्या संध्या जिंकूया. प्रेमापित्या, आजच्या सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. ही तुझी मंडळी आहे, तुझे लोक आहेत, तुझे येण्यात निकट आहे. तुझ्या येण्यासाठी प्रभू या दिवसात तुम्हाला संभाळ कर. तुझ्या पवित्र नावाला मी गौरव आणि महिमा देतो. आजच्या सभेसाठी, आजच्या वचनासाठी, आजच्या आराधनेमध्ये प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्य उतरून येऊ दे. तुझा सामर्थ्याचा हात आमच्या लोकांवर उतरून येऊ दे. जिथे जिथे आमचे लोक जमलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी ते आहेत, तुझा अनुग्रह त्यांच्यावर उतरून येईल. तुझा स्पर्श त्यांना स्पर्श करेल. तुझा अनुग्रह त्यांना प्राप्त होईल. तिथे आमच्या प्रभू येशूच्या नावात तुझ्याकडे मागतो तो एक आणि मान्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला शांती असो. आज रविवारचा दिवस, ज्यामध्ये तुम्हाला आठवण आहे की आपण एकत्र होतो. परंतु भावनो बहिणींनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज जगावर जे कोविड-19 जे संकट आले, आम्ही एकत्र येऊ शकत नाही. तरी आज परमेश्वर काही ऑनलाईन टेक्नॉलॉजीद्वारे आपल्याला एकत्र येण्याचा आज मौका त्याने दिलेला आहे. म्हणून आपण त्या परमेश्वराला या माध्यमातून आपण त्याला धन्यवाद देणार आहोत. जरी आपण एकत्र नाही, आपण आपल्या घरी आहोत आणि तुम्ही मला लाईव्ह पाहत आहात आणि त्यामध्ये आपण आत्म्यामध्ये एक होऊन परमेश्वराची स्तुती करूया. आपण त्याला धन्यवाद देऊया. निश्चित एक गोष्ट मी तुम्हाला आज आठवणीसाठी सांगेन की जरी या संकटामुळे आमची चर्चेस जरी बंद असली तरी परमेश्वराने एक मोठं काम केलेलं आहे की त्याने प्रत्येक घरात चर्च उघडलेला आहे. कारण तो देवाचा आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. देवाचं वचन म्हणतं की देवाचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो आणि तुम्ही जिवंत देवाचं पवित्र स्थान आहे. आणि म्हणून आज आपण जे जिवंत देवाचं पवित्र स्थान आपण स्वतः आहोत, ते आपण त्याची स्तुती आणि आराधना खरेपणात करूया. ज्याप्रमाणे शंभरोनी बाई येशू ख्रिस्ताला म्हणाली की आमचे पूर्वज या डोंगरावर यरूशलेममध्ये देवाची भक्ती करतील. परंतु येशू तिला म्हणाला, प्रियानो, की या डोंगरावर किंवा यरूशलेममध्ये नाही, तर अशी वेळ येत आहे आणि आलेली आहे की खरे भक्त आत्म्यात आणि खरेपणात बापाची आराधना करतील. आणि खरोखर ती वेळ आलेली आहे. जे खरे भक्त आहेत ते आपल्या घरामध्ये आत्म्यात आणि खरेपणात बापाची आराधना करत आहे, हा माझा विश्वास आहे. म्हणून त्या प्रभूला आम्ही धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू आनंदाने. आम्ही घाबरणार नाही. आणि परमेश्वराने आम्हाला घाबरण्याचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा, बलाचा, पराक्रमाचा, अब्बा आणि बापा हाक मारणारा आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे. आज आपण सिलास आणि पौलोस याप्रमाणे देवाची आराधना करूया, आनंदाने करूया. तुम्हाला माहिती आहे पौलोस आणि सिलासची स्टोरी, की मध्यरात्री ते कैदेत असताना, खोड्यात असताना, लॉकडाऊन मध्ये असताना त्यांनी परमेश्वराची स्तुती केली, आनंदाने धन्यवाद दिले. ते एका शरीरात बंधनात होते पण आत्म्यामध्ये बंधनात नव्हते. आणि तो देव ज्याने आम्हाला आत्म्याची मोकळीकता दिली आहे, ते देवाची आपण स्तुती आणि आराधना करणार आहोत, त्याचा आपण महिमा करणार आहोत. जिथे कुठे तुम्ही आम्हाला ऐकत आहात, तो देव आम्हा सर्वांना स्पर्श करेल. आपण एकत्ररित्या त्याची आराधना करणार आहोत. ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी आराधना करू, तुम्ही देखील देवाची आराधनेमध्ये भाग घ्या आणि परमेश्वर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्श करेल. ओ राबा निखावा शांती राहा. ते यहोवाला धन्यवाद देऊ, आपण त्याची स्तुती करूया. तो आमचा भरोसा, तो आमची आशा आहे. देवाला आपण धन्यवाद निश्चित देऊया. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा.
करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मौत से बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, तेरा राजहां। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हालेलुया, हालेलुया, glory, glory। ओ यीशु तेरा नाम रहे ऊंचा। ओ आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, तेरा ही राज हो यहाँ।
नाम की स्तुति हो। हे जीवनदाता, तेरे सन्मुख आते हैं। हे स्वर्ग पिता, तेरे नाम की स्तुति हो। हे जीवनदाता, तेरे सन्मुख आते हैं। आराधना, ओ आराधना, आराधना, ओ आराधना। तेरे सिवा कोई नहीं, आराधना के योग्य। तेरे समान कोई नहीं, स्वर्ग में या पृथ्वी में हो। तेरे सिवा कोई नहीं, आराधना की योग्य। तेरे समान कोई नहीं, स्वर्ग में या पृथ्वी में। आराधना, ओ आराधना, आराधना, ओ आराधना। हे स्वर्ग पिता, तेरे नाम की स्तुति हो। हे जीवनदाता, तेरे सन्मुख आते हैं। हे स्वर्ग पिता, तेरे नाम की स्तुति हो। हे जीवनदाता, तेरे सन्मुख आते हैं। आराधना, ओ आराधना, आराधना, ओ Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, तुझी मी स्तुती करतो पिते. तुझं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा तू यहोवाचा धन्यवाद. मी जिवंत आहे तोपर्यंत मी यहोवाला स्तवेन. मी आहे तोपर्यंत मी यहोवाला स्तवेन. त्याची तुझं वचन म्हणतं की धूळ तुझी स्तुती करेल नाही. प्रभू, मी तुझी स्तुती करीन जोपर्यंत तू मला जीवन दिलेलं आहेस. मी तुला धन्यवाद करीन, मी तुझा महिमा करीन प्रभू येशू. हालेलुया. हो खचित आम्ही सर्वजण तुझी स्तुती करू पित्या. सारी सृष्टी तुझी स्तुती करेल, तुझ्या नावाचा महिमा करेल. हालेलुया. होसाना, ओ हालेलुया, 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 हालेलुया.
सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको साधक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान। हालेलुया, सारी सृष्टि को तेरा सहारा, सारी संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, निराह पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पर हमको चलना। हालेलुया, 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 हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हालेलुया, हालेलुया,
था और जो आने वाला है, आदर और महिमा मिले तुझसे ही, योग्य तू ही सदा। लेकिन प्रभु चाहता तो यह गीत मुझे पापी से गाऊंगा मैं तेरे लिए। हालेलुया हालेलुया होसन्ना। गाऊंगा मैं सिर्फ प्रभु तेरे लिए। हालेलुया होसन्ना हालेलुया मिलकर सारे स्वर्ग में हो गाते। तू है पवित्र जो था और जो आने वाला है, आदर और महिमा मिले तुझसे ही, योग्य तू ही सदा। लेकिन प्रभु चाहता तो यह गीत मुझे पापी से गाऊंगा मैं सिर्फ प्रभु तेरे लिए। हालेलुया होसन्ना। गाऊंगा मैं सिर्फ प्रभु तेरे लिए। हालेलुया होसन्ना हालेलुया होसन्ना हालेलुया होसन्ना। Thank you, Jesus, glory. Hallelujah. Oh, we worship your name, oh glory. Thank you, Jesus. We worship your name. I exalt your name. Oh, तू पवित्र देव, तू परम पवित्र स्थानात वस्ती करणारा देव, ज्याने आमच्यासाठी सर्व मार्ग मोकळा केला. येशूच्या रक्ताद्वारे परम पवित्र स्थानात जाण्याचं आम्हाला धैर्य दिलं. जो पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, तेव्हा परम पवित्र स्थानात जाण्याचं धैर्य प्राप्त झालं. त्या प्रभू तुझ्या सानिध्यात आम्ही आलेलो आहोत. तुझी आराधना आणि तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही गौरव देतो बाबा. आमची स्तुती तू मान्य केलेली आहेस. आमची आराधना तू ऐकलेली आहेस. तुझे लोक आज ज्या ज्या ठिकाणातून प्रार्थना करत आहेत, आराधना करत आहेत, तू त्यांच्या आराधनेकडे कान लावलेला आहेस. पण आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र पिते, आम्ही तुला स्तुती करतो. आज या ठिकाणी तू आम्हाला एकत्र केलंस. तुझ्या आम्ही आभार मानतो. तुझी स्तुती करतो पिते. तू आम्हाला टाकलं नाहीस, सोडलं नाहीस. तुझ्या आत्म्यानिशी तू आम्हाला आशीर्वादित केलंस. वचन म्हणतं की तू आज अनाथ सोडणार नाही. तू परात के देव,
तो तुम्हाला सत्यात वाट दाखवित नाही आणि त्या आत्म्याद्वारे तू आम्हाला वाट दाखवित नेत आहेस. या संकटामध्ये तू आमचा आधार झालेला आहेस, भरोसा झालेला आहेस. सर्व पिढीपासून तू आम्हाला राखलेला आहे, आपल्या लोकांना तू राखलेला आहेस. तुझे आभार मानतो बाबा. प्रत्येक तुझ्या लेकरासाठी आम्ही तुझी स्तुती करतो, तुला महिमा देतो, तुझ्या हातात आम्ही समर्पित होतो. विद्या पुढील वेळेत तुझे दास राष्ट्र केंद्री या ठिकाणी येऊन तुझ्या वचनातून बोलत असताना आम्ही सर्वजण त्यांना आशीर्वाद देतो. येशूच्या नावाने तुझ्याकडे प्रार्थना करून मागतो की तू ऐक आणि मान्य कर. आमेन. गो. आजच्या या सकाळच्या वेळेला आपण देवाच्या संध्यात जमलो असताना आज की सुबह के समय में परमेश्वर की उपस्थिति में इकट्ठा हुए हैं. आम्ही आपले मस्तक देवाच्या संध्यात झुकूया. हम अपने सिर परमेश्वर की उपस्थिति में झुकाएंगे. प्रेमळ पित्या, तुझ्या पुत्राच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. जे तुझं पवित्र रक्त तू आम्हासाठी सांडलेलं आहे, प्रवेश ते रक्त घेऊन जो कोणी पित्याकडे येतो त्या कोणाला तू तुच्छ लेखत नाहीस. आम्ही जेवढे प्रार्थना करतो प्रभू, या अंधारल्या जगातून तू आम्हाला यासाठी बोलावलं आहे की जसा तू आमचा देव सर्व बाबतीत पूर्ण आहे, आम्ही देखील तुझ्या लोकांनी पूर्ण असावं ही तुझी इच्छा आहे. आम्ही अंतर्मच्या मनुष्यात सामर्थ्याने बलवान व्हावं आणि आमच्यामध्ये असलेल्या विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने आमच्या हृदयात वस्ती करावी. प्रेमळ पित्याच्या वचनाच्या द्वारे जे जे भाऊ, ज्या ज्या बहिणी, जी लेकरं ज्या ठिकाणी तुझं वचन ऐकत आहेत, तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये काम करेल. तुझं वचन ज्यासाठी तू पाठवतो ते कार्य करून सिद्धीत जातं. जसं आकाशातून पाऊस खाली येतो, बीज अंकुर करून साठपाला उत्पन्न करेल असं करतं. पेरणारा बीज आणि खाणाऱ्याला अन्न उत्पन्न करतं. त्याप्रमाणे तुझं वचन ज्यासाठी पाठवलं आहे ते आपलं कार्य सिद्धीस नेईलच नेईल. धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. प्रार्थना प्रवेश नाद करतो, एक आणि मान्य कर. आमेन. आज या सकाळच्या वेळेला आपण देवाच्या संध्यात जमलो असताना आज के सुंदर समय में जब हम परमेश्वर की उपस्थिति में इकट्ठा हुए हैं, आपण देवाच्या वचनातून मननासाठी पाहणार आहेत. हम परमेश्वर के वचन से मनन के लिए देखेंगे. इफिस्कर पत्र त्याचा 3रा अध्याय, इफिसियों का 3रा अध्याय, त्याच्या 14व्या वचनापासून 21व्या वचनापर्यंत. यहाँ पे 14वें वचन से लेकर 21वें वचन तक हम पढ़ेंगे. या ठिकाणी पौल म्हणतो की मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापासमोर गुढगे टेकतो. यहाँ पर पौलुस ऐसा कहता है कि मैं अपने प्रभु यीशु मसीह के पिता के सामने घुटने टेकता हूँ, त्याच्यापासून आकाशातल्या व पृथ्वीवरल्या प्रत्येक कुटुंबाला नाव मिळालं आहे, जिससे स्वर्ग और पृथ्वी पर हर एक घराने का नाम रखा जाता है. पौल म्हणतो मी अशी विनंती करतो की और पौलुस कहता है कि मैं ऐसी विनती करता हूँ कि त्या परमेश्वराने त्याच्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुम्हाला असं कृपेचं दान द्यावं कि उस परमेश्वर ने तुम्हें अपने महिमा से भरे ऐसे उस संपत्ति के द्वारा ऐसा तुम्हें दान दे की विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने तुमच्या हृदयामध्ये वस्ती करावी. कि विश्वास के द्वारा मसीह तुम्हारे हृदय में बसे, त्याच्या आत्म्याकडून तुम्ही अंतर्मच्या मनुष्यात सामर्थ्याने बलवान व्हावे कि तुम उसकी पवित्र आत्मा के द्वारा तुम्हारे आंतरिक मनुष्य में बलवान होते जाओ. आणि विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या हृदयामध्ये वस्ती करावी. और विश्वास के द्वारा प्रभु यीशु मसीह तुम्हारे हृदय में वस्ती करे. आणि पौल ह्या ठिकाणी असं का म्हणत आहे? और पौलुस ऐसा क्यों कहता है इस समय कारण में? तो जाणतो की आमचं पाचारण काय आहे. क्योंकि वो जानता है कि हमारा बुलावा क्या है. तो म्हणतो की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेपर्यंत परिपूर्ण व्हावे यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. कहता है कि मैं तुम्हारे लिए इसलिए प्रार्थना करते रहता हूँ कि तुम परमेश्वर की पूर्ण योजना में परिपूर्ण होते जाओ. आजच्या वचनाचा विषय आहे. आज के हमारे इस वचन का विषय है. आजच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत प्रियानो, आज के वचन से हम देखेंगे मेरे प्यारो आम्ही एक बचावात्मक ख्रिस्ती जीवन जगतो कि हम अपने सुरक्षित रखने वाला, बचाने वाला जीवन जीते हैं, की आम्ही एक आक्रमक ख्रिस्ती जीवन जगतो. या हम एक आक्रमण करने वाला जीवन जीते ख्रिस्ती हैं. जीवन हे आक्रमक ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती मसीह जीवन जो है वो आक्रमण करने वाला जीवन है. परंतु प्रिय, जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही सामर्थ्य गमावलेलं असतो लेकिन जब हम देखते हैं कि हमने अपने जीवन में अपना सामर्थ्य गवा चुके होते हैं, आणि तेव्हा आम्ही एक बचावात्मक ख्रिस्ती जीवन जगू लागतो. और फिर हम अपने आप को बचाने के लिए बचावात्मक जीवन जीने लगते हैं. आणि म्हणून पौल 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतो, एफिसाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतो और इसलिए हम देखते हैं कि
पौलुस कहता है अफिसियों के 3 अध्याय के इन वचनों में, तो मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्यासमोर गुडघे टेकतो वो कहता है कि मैं प्रभु यीशु मसीह के पिता के पास घुटने टेकता आणि हूँ मी त्याच्याकडे अशी विनंती करतो और मैं उससे ऐसी प्रार्थना करता विनती करता की हूँ त्याने तुम्हाला असं कृपेचं दान द्यावं कि वो तुम्हें इस प्रकार से अपनी कृपा से भर दे की तुम्ही प्रत्येक जण त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्मच्या मनुष्यात सामर्थ्याने भरकट व्हावं. आप में से प्रत्येक जो व्यक्ति जो है वो अंतर्यामी मनुष्य में सामर्थ्य से बलवान होते जाए उसके पवित्र आत्मा के द्वारा. देवाचं हे दान कृपेने असतं. और ये परमेश्वर का दान जो है वो उसकी कृपा से प्राप्त होता है. देव त्याने ज्याला पाचारण करता प्रत्येक मनुष्याला ते दान देऊ इच्छितो. परमेश्वर ने जिन जिन लोगों को बुलाया है उन सारे लोगों को ये सारे वरदान देना चाहता है. आणि आम्ही प्रत्येक जण अंतर्मच्या मनुष्यात सामर्थ्याने बळकट असावं, बलवान असावी देवाची इच्छा आहे. और हम सब जो हमारे अंतरी मनुष्य में बलवान हो, सामर्थ्यवान रहे, ये परमेश्वर की इच्छा है. पण प्रियांनो, आम्ही ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये प्रवेशला स्वीकार करतो. लेकिन मेरे प्यारों, जब हम प्रभु यीशु मसीह को अपने जीवन में स्वीकारते हैं, पण आमच्या जीवनामध्ये तो विश्वास नसल्यामुळे आम्ही ते सामर्थ्याने भरलेलं जीवन जगू शकत नाही. लेकिन हम देखते कि हमारे पास उतना विश्वास न होने के कारण जो सामर्थ्यशाली जीवन हमें जीना है वो हम जी नहीं पाते. पौल इथे 17 वर्ष म्हणतो की विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने तुमच्या हृदयात वस्ती करावी. यहाँ पर देखते हैं इफिसियों के 3 अध्याय के 17 वचन में पौलुस कहता है कि विश्वास के द्वारा मसीह तुम्हारे में बसे कि तुम प्रेम में जड़ पकड़कर और नेव डालकर रहो. आणि त्याच्याद्वारे तुम्ही असे सामर्थ्याने बलवान व्हा और इस प्रकार तुम इस सामर्थ्य से भर जाओगे की ख्रिस्ताची प्रीती जी जाणण्याच्या पलीकडे आहे ती जाणायला तुम्ही शक्तिमान व्हाल. कि जो प्रभु यीशु मसीह का प्रेम जो हमारे जानने से बढ़कर है उसको हम जान पाए. आणि तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेपर्यंत परिपूर्ण केले जाल. और तुम परमेश्वर की सारी भरपूरी तक परिपूर्ण हो जाओ. पौल पुढे म्हणतो आम्ही ज्याची मागणी किंवा विनंती करतो और पौलुस आगे कहता है कि मैं उसके लिए विनती करता हूँ, मांगता हूँ. त्यापेक्षा जो आम्हामध्ये अधिक सामर्थ्याने कार्य करणाऱ्याच्या प्रमाणाने कार्य करतो. और वो कहता है कि उससे सामर्थ्य के अनुसार वो जो कार्य करता है हमारे अंदर, आम्ही जे काही देवाकडे मागतो त्याच्यापेक्षा अधिक आम्हाला देणारा तो देव आहे. और जो कुछ बातें परमेश्वर से मांगते हैं उससे बढ़कर वो हमें देने वाला त्याला परमेश्वर है. सदा सर्वकाळ सर्व पिढ्यामध्ये मंडळीत आणि ख्रिस्त येशूमध्ये गौरव असो. उसी परमेश्वर को युगानुयुग पीढ़ी से पीढ़ी तक महिमा मिले. तर प्रियांनो, आज आम्ही ह्याविषयी मनन करताना आम्ही पाहणार आहोत. तो मेरे प्यारो, आज इन बातों पर मनन करते समय हम देखेंगे आम्ही एक आक्रमक ख्रिस्ती जीवन जगतो किंवा आम्ही एक बचावात्मक ख्रिस्ती जीवन कि जगतो. हम एक आक्रामक मसीह जीवन जीते हैं या तो बचावात्मक अपने आप को बचाते हुए एक मसीह जीवन जीते रहते हैं. मार्क शुभवर्तमान त्याच्या 4 अध्यायाच्या 35 ते 41 वचनामध्ये मार्कुस का शुभ वर्तमान उसके 4 अध्याय में हम देखते हैं 35 से लेकर 41वां वचन. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांच्या जीवनातील एक फार सुंदर प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. यहाँ पर हम देखते हैं कि यीशु मसीह अपने शिष्यों के साथ थे उस समय में एक बहुत ही सुंदर घटना वहाँ पर घटी, उसके विषय में हम यहाँ पे देखते हैं. मार्क त्या ठिकाणी लिहितो की त्या दिवशी संध्याकाळ झाली मार्कुस यहाँ पर लिखते हैं कि उस दिन जब सांझ हुई तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तो उसने उनसे कहा, आपण पलीकडे जाऊ. आओ हम पार चले. आणि मग लोकसमुदाय समुदायाला सोडून तो मचवत होता तसाच और वे भीड़ को छोड़कर जैसा वह था वैसा ही उस नाव पर से के साथ से चले. ते शिष्य त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले. उसके साथ चले और वे भी नाव में थे. दुसरे मचवे त्यांच्या बरोबर होते और दूसरे मछुए भी उनके साथ थे. आणि मग वाऱ्याचं मोठं वादळ उठलं तब बड़ी आंधी आई आणि लाटा मचव्यात अशा उचलून येत होत्या और लहरें नाव पर यहाँ तक लगी की आता तो मचवा पाण्याने भरू लागला. कि अब वो पानी से भरी जाती थी. आणि येशू तर वराम्यास उश्वास घेऊन झोपी गेला होता. और वो आग के पिछले भाग में गद्दी पर सो रहा था. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, तब उन्होंने उसे जगाकर उसे कहा, हे गुरु, आम्ही बुडत आहोत. हे गुरु, क्या तुझे चिंता नहीं कि हम नाश होते जाते हैं? हे गुरु, आम्ही बुडत आहोत याची तू चिंता करत नाहीस काय? हे गुरु, क्या तुझे चिंता नहीं कि हम नाश हुए जाते हैं? तेव्हा त्याने जागे होऊन तब उसने उठकर वाऱ्याला थमकावले आंधी को डांटा व समुद्राला म्हटले, और पानी से कहा, उगा रहा शांत रह, व थम शांत जा. हो. शांत रह, थम जा. मग वारा पडला व फार निवांत झाले. और आंधी थम गई और बड़ा चैन हो गया. या ठिकाणी 2 प्रकारचे दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतात. तो मेरे प्यारो, यहाँ पर हम 2 प्रकार का नजरिया हमें दिखाई पड़ता है. येशू आणि तिचे शिष्य मचवातून जात होते यीशु मसीह और उनके शिष्य जो है वो मछुए से जा रहे हैं, नाव आणि से एक जा रहे हैं. तुफान त्यांच्यावर आलेला आहे. और एक बड़ी आंधी आई है वहाँ पर. आता येशूचे जे शिष्य लोक होते और यीशु मसीह के जो चेले थे, ते जास्तीत जास्त मासेमारी करणारे त्यांचं आयुष्य समुद्रामध्ये गेलं होतं. और हम देखते हैं कि उनके
कई सारे शिष्य जो थे वो मछुआरे थे और उनका जीवन का बहुत ज्यादा समय जो उन्होंने समुद्र में बिताया था। आणि समुद्रामध्ये काय असतं तुम्हाला माहित आहे? और हम सब जानते हैं कि समंदर में क्या होता है। समुद्रामध्ये तुफान वारा असतो, समंदर में तूफान हवाएं चलती है, गरजणाऱ्या लाटा असतात, वहाँ पे बड़ी बड़ी लहरें होती है, वादळ असतं, तुफान असतं. वहाँ पर तूफान होती है, आंधी होती है, हवाएं चलती रहती है। पण ते येशूच्या शिष्यामध्ये नवी गोष्ट नव्हती. और हम देखते हैं कि यीशु मसीह के शिष्यों के लिए ये बातें सब कुछ नई नहीं थी, त्यांचं आयुष्य समुद्रामध्ये गेलं होतं. क्योंकि उनका जीवन जो है वो समुद्र में ही बीता था। त्यांच्या जीवनातील कित्येक वादळ तुफानांना त्यांनी सहजपणे तोंड दिलं होतं. और उनके जीवन में भी ऐसे कई सारे आंधी तूफानों का उन्होंने आसानी से सामना किया परंतु था। आता जे तुफान आलं होतं लेकिन अब जो तूफान आया हे है भयानक तुफान ये होतं. बहुत ही खतरनाक तूफान है। त्यामुळे या तुफानामध्ये त्याच्या शिष्याने जरूर त्या होडीला सावरण्याचा प्रयत्न केला असेल. और मेरे प्यारों, इस समय में जब ये आंधी तूफान वहाँ पे आया है तब जरूर वो शिष्यों ने उस नाव को संभालने का प्रयत्न किया होगा। त्याने त्या होडीमध्ये आपलं पाणी काढण्याचा प्रयत्न केला असेल. शायद उन्होंने उस नाव से पानी को निकालने का भी प्रयत्न किया होगा। येशू तर बरोबर सुशास घेऊन झोपी गेला होता. और यीशु तो वहाँ पर जो है गद्दी पे सो रहे थे, पण ते शिष्य जे होते ते त्यांना चांगल्या प्रकारे खलाशांचं ज्ञान होतं. लेकिन ये शिष्य जो थे उनके यीशु मसीह के, वो कोशिश कर रहे होंगे कि कैसे वो वहाँ पर बचाया जाए। त्यांनी आपल्या होडीचं शीट सावरण्याचा प्रयत्न केला असेल. शायद उन्होंने अपनी नाव को संभालने का भी प्रयत्न किया आपल्या होगा। मोठीला वाचवण्याचा त्यांनी यथाशक्ती प्रयत्न केला असेल. जरूर ही अपनी नाव को बचाने के लिए इन शिष्यों ने पूरी कोशिश की होगी। पण प्रियानो जेव्हा आम्ही समुद्रामध्ये जातो, लेकिन मेरे प्यारों, जब हम समंदर में जाते हैं समुद्रामध्ये जेव्हा तुफान येतं और वहाँ पर समंदर में जब तूफान आता है, त्या लाटा जास्त त्या डोंगरा समान असतात. जब वहाँ पे लहरें आती है तो ऊंचे पहाड़ की समान होती है। एखादी लाट येते त्या मला वाटत आहे लाटीखाली आम्ही गाडले जाणार. जब ऐसी लहरें उठती है तो हमें ऐसा लगता है कि लहरों के बीच में जो मानो हम डूब जाएंगे, गाड़ दिए पण जाएंगे। ती लाट जेव्हा जवळ येते, पाण्याची लाट जेव्हा जवळ येते, लेकिन वो लहरें जब हमारे करीब आते हैं, ती बोट जी आहे ती पाण्याची उंच डोंगराप्रमाणे उंचावत जाते. हम देखते हैं कि नाव जो है लहरों पर उठती ऊपर जाती है, जैसे मानो पहाड़ पर चढ़ गई। आणि मग ती लाट निघून गेल्यानंतर प्रियानो ती बोट जशी खोल दरीमध्ये कोसळते तशी अचानक खाली और कोसळते. फिर जब वो लहर वहां से निकल जाती है, आगे चली जाती है, तब देखते हैं कि वो नाव जो है दोबारा पानी पर नीचे आ जाती आणि है। जेव्हा ती बोट खाली येत असते तेव्हा प्रियानो आतमध्ये लोकांना वाटतं की आता आपण पाण्यामध्ये बुडणार. पानी के ऊपर तब लोगों को, अंदर लोगों को ऐसा लगता है कि मानो अब वो नाव डूबने पर है, डूबने वाली आता है। ही बोट जी खाली जाते ती पुन्हा वरती येणारच नाही. आता ती खोल समुद्रामध्ये बुडून जाईल. और ऐसा लगता है कि नाव जो अभी नीचे जा रही है, पानी पर जाने वाली वो मानो ऊपर आएगी नहीं, लेकिन समुद्र में डूब पण जाएगी। अचानक दुसरी लाट येते आणि प्रियानो बोट पुन्हा एकदा वरती जाऊ लागते. लेकिन ऐसे ही समय में दूसरी जो है लहर आती है और फिर दोबारा हम देखते हैं वो नाव दोबारा ऊपर जाती किती है। धैर्यवान मनुष्य असलं तरी त्याच्या हृदयाचं पाणी होऊन और जातं. हम देखते हैं कि वहां पर उस स्थिति में कितना भी बलवान या कितना भी मजबूत आदमी क्यों ना हो, वो भी हिल जाता है, डर जाता है। आणि प्रियानो या नावेमध्ये पाणी शिरू लागलं और होतं. हम देखते हैं कि इस नाव में जहाँ पर यीशु मसीह उसके शिष्य, वहां पर पानी अंदर आने लगा ज्या था। शिष्याने जितके प्रयत्न करतात तितके बचावण्याचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. इन शिष्यों ने उस नाव को बचाने के लिए जितनी कोशिश करनी चाहिए थी उतनी पूरी कोशिश उन्होंने की थी। पण आता त्यांचा धीर खचू लागलेला आहे. लेकिन अब हम देखते हैं कि उनका सब्र जो है, उनकी हिम्मत जो है वो टूटती जाती त्यांच्या है। होडीमध्ये पाणी शिरू लागलेलं आहे. नाव में पानी आता हुआ हमें दिखाई पड़ता है। त्यांना समजलं की आता आपण बुडून जाणार आहे. उनको पता चल गया है कि अब उनकी नाव जो है वो डूबने पर है। आणि मग हे नावाडी जे अनुभवी असलेले नावाडी आता घाबरून गेले आहेत. और ये जो नाविक जो भी काफी सारे अनुभव वाले हैं वो डर गए हैं। आणि ते आता येशू ख्रिस्ताकडे आलेले और आहेत. वे लोग जो है यीशु मसीह के पास मुड़ते पण हैं ते येशूला आता अशा प्रकारे आरोळी मारत आहे और अभी यीशु मसीह को इस प्रकार से वो बुला रहे हैं की ते म्हणतात की आम्ही बुडत आहोत, तूही आता बुडत आहे, तू झोपा काय घेतोस. और वो कह रहे हैं कि हम तो यहाँ पर डूब रहे हैं, तू भी डूबने पर है, तू किस प्रकार नींद में किस प्रकार रह सकता है। त्यांच्याकडे तो विश्वास नव्हता की या वादळा तुफानामध्ये येशू काय करू शकेल. और उनके पास ये विश्वास बिल्कुल नहीं था कि ऐसे इस आंधी तूफान में भी प्रभु यीशु मसीह कुछ कर सकता त्याला है। एक गोष्ट माहित होती की येशू ख्रिस्ताने ताप आधारित माणसाला बरं केलं होतं. उनको एक बात पता थी कि यीशु मसीह ने जो बीमार थे उनको चंगा किया है। त्याला एक गोष्ट माहित होती की येशू ख्रिस्ताने आजारानं बरं केलं होतं, दुष्टात्मे घालून टाकले होते. उनको ये भी पता था कि यीशु मसीह ने दुष्ट आत्माओं से जकड़े हुए लोगों को चंगाई दी पण थी। त्या समुद्राचं काय चालणार. लेकिन इस समंदर के सामने यीशु मसीह का क्या या चलेगा? तुफान वारासमोर येशू काय करू इस शकणार. आंधी और तूफान के सामने यीशु मसीह क्या कर पाएगा? प्रियांनो, त्यांचा जो विश्वास त्यांच्या देवाविषयी होता, त्या येशू ख्रिस्ताविषयी जो होता तो त्यांचा छोटा विश्वास होता. मेरे प्यारों, हम देखते हैं कि यहाँ पर यीशु मसीह के विषय में उनका जो विश्वास था वो बहुत ही छोटा था। आणि म्हणून येशू ख्रिस्ताला हाक मारताय की तू आता बुडत आहे, आम्ही पण बुडत और आहोत. इसलिए वो यीशु मसीह को पुकार के कहते हैं कि तू तो अभी डूब रहा है, कि हम भी डूब रहे तू हैं। झोपा की तू जागा हो. और किस प्रकार तू सो सकता है? उठ जा, जाग जा। फक्त प्रियांनो, येशू ख्रिस्त जेव्हा उठला और हम देखते हैं कि जब यीशु मसीह उठे तेव्हा तो काय गोंधळून गेला आपल्याला पाहायला मिळत नाही. तब वो कोई चौक नहीं गए वो परिस्थिति देखकर। घाबरलेला काय आपल्याला पाहायला मिळत नाही. ना ही वो डर गए, ना ही उनकी हिम्मत टूटी थी। तो
तो काय गोंधळलेला आपल्याला पाहायला मिळत वो नाही. किसी गड़बड़ी में हमें नहीं दिखाई पड़े. तो शांतपणे उठला आणि त्याने समुद्राला धटावलेला आहे. वो शांति से उठे और उन्होंने जो है उस लहरों को, उस आंधी को थाम दिया. त्याने वाऱ्याला धमकावलेला आहे उस हवाओं को धमकाया. आणि प्रियानो वारा थांबून गेलेला और आहे. हम देखते कि वो हवाएं जो है वो थम गई. गरजणारा समुद्र शांत झालेला आहे. और वहां पर जो समुद्र में ऊंची ऊंची लहरें उठ रही थी वो भी थम गई. आणि जेव्हा शिष्याने पाहिलेलं आहे और जब ये सारे शिष्यों ने ये बात देखी तेव्हा ते भयभीत झाले आहे. और फिर वो भयभीत हो गए. ते म्हणतात की हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे. कहने लगे कि कैसा इंसान है, कैसा व्यक्ति है. हा मनुष्य आहे तरी कोण. ये इंसान है तो कौन है. प्रियानो अनेक लोकांच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ते अशा प्रकारे असतं प्रियानो. मेरे प्यारों, हम देखते हैं कि कई सारे मसीह जी लोगों के जीवन में भी ऐसी बात होती है. हे शिष्य येशूचे शिष्य येशू बरोबर फिरत तर होते यीशु मसीह के शिष्य यीशु मसीह के साथ चलते फिरते थे, पण येशूचं सामर्थ्य ती जाणत नव्हते. लेकिन यीशु मसीह का सामर्थ्य वो नहीं जानते थे. आता त्यांनी त्याचं सामर्थ्य पाहिलेलं आहे. और अभी उन्होंने वो सामर्थ्य देखा है. हा समुद्राला देखील शांत करू शकतो. वो समुद्र को भी शांत कर सकता है. तुफान वारा त्याच्या दटाने शांत होतो. बड़ी बड़ी तूफान, आंधी तूफान की जो हवाएं चलते हैं वो शांत हो हा चुकी है. कोण आहे. वो ये कौन है. प्रियानो शिष्यांच्या जीवनामध्ये प्रश्न पडलेला आहे. मेरे प्यारों, हम देखते हैं कि यीशु मसीह के शिष्यों के जीवन में ये सवाल उठा है कि ये कौन है. बचावात्मक ख्रिस्ती लोक अशा प्रकारे असतात प्रियानो. तो बचाव में जीने वाले लोग, बचावात्मक जीवन जीने वाले मसीह लोग इस प्रकार के होते हैं. शिष्यांच्या होडीमध्ये येशू तर होता. उन शिष्यों के साथ नाव में यीशु मसीह तो थे. सामर्थ्यशाली देव त्यांच्या बरोबर होता. सामर्थ्यशाली परमेश्वर उनके साथ त्याची था. अद्भुत त्यांनी पाहिली होती. और उनके सारे अद्भुत कार्य जो उन्होंने किए थे वो पण देखे थे. त्यांच्या हृदयामध्ये तो ख्रिस्त नव्हता. लेकिन उनके हृदय में वो मसीह नहीं था. त्यांच्या होडीत जरूर होता. उनके नाव में यीशु मसीह था, पण तो झोपी गेला होता. लेकिन वो सोया हुआ था. आणि प्रियानो जेव्हा येशूचं सामर्थ्य त्यांनी पाहिलेलं आहे और जब हम देखते हैं, मेरे प्यारों, यीशु मसीह का सामर्थ्य उन्होंने देखा आणि ते अचंबित झालेले आहे. और वो चौंक गए. येशू ख्रिस्त काय बचावात्मक कार्य करू लागला नाही. और वहां पर हम देखते हैं कि यीशु मसीह ने उनको कुछ बचाने के लिए काम नहीं किया, येशू ख्रिस्त आक्रमकपणे त्याने तुफानाला दटावलेला आहे. लेकिन यीशु मसीह ने आक्रामक होकर जो है उस तूफान को डांटा. त्याने आपलं सामर्थ्य आणि आपला अधिकार वापरलेला आहे. अपना सामर्थ्य, अपना अधिकार वहां पर इस्तेमाल किया. का येशू सामर्थ्याने तुफानाला शांत करू शकला. क्यों यीशु मसीह जो है उस आंधी तूफान को शांत कर पाया. कारण त्याचा अंतरीचा मनुष्य सामर्थ्याने बलवान यीशु होता. मसीह इसलिए वो कर पाया क्योंकि उनका अंतरी मनुष्य जात जो था वो बलवान था. म्हणजे शिष्य लोकांची जीवन अंतरीच्या मनुष्यामध्ये सामर्थ्याने बलवान होते. लेकिन यीशु मसीह के शिष्य जो थे वो उनके अंतर्यामी मनुष्य में उतने बलवान, उतने सामर्थ्यशाली नहीं थे. जेव्हा आम्ही अंतरीच्या मनुष्यामध्ये सामर्थ्याने बलवान नाही, जब हम हमारे अंतरी मनुष्य में सामर्थ्य से बलवान नहीं होते आमच्यावर एक छोटस तुफान आलं, एक छोटस संकट आलं तरी आम्ही बचावात्मक आम्ही धडपड करू लागतो. तो हमारे जीवन में छोटा सा तूफान, छोटी सी आंधी आए तो हम बचावात्मक जीवन जीने के लिए कोशिश करते रहते आम्ही हैं. बचावासाठी इथं जातो, बचावासाठी तिथं जातो आणि कोणी मदत केली तर आम्ही पाहतो. अपने आप को बचाने के लिए यहाँ दौड़ते वहां दौड़ते और कोई हमारी मदद करे, कोई हमारे साथ रहे, ऐसे हम पुकारते हैं. परंतु जर आम्ही आमचा अंतरीचा मनुष्य सामर्थ्याने बलवान असेल लेकिन यदि देखें हमारा जो अंतरी मनुष्य जो है वो सामर्थ्य से बलवान होगा तर आम्ही इथे तिथं पाहणार नाही. तो हम यहाँ वहां नहीं देखेंगे. आम्ही त्या तुफानाला, आम्ही त्या संकटाला आम्ही दठावाने ते तुफान शांत होऊन हम जाईल. उस तूफान को देखेंगे, उस आंधी को देखेंगे, उस तूफान और आंधी को डांटेंगे और वो थम जाएगा. आणि देवाची तुमच्या आणि माझ्याविषयी ती इच्छा आहे. और हमारे परमेश्वर की आपके और मेरे विषय यही इच्छा है. कारण देवाने तुम्हाला आणि मला जे पाचारण केलं आहे क्योंकि परमेश्वर ने तुम्हें और मुझे जो बुलाया है, जो बुलावा है हमारे ते जीवन काही पर, दुर्बल मनुष्य राहण्यासाठी, मनुष्य म्हणून जगण्यासाठी बोलावलं कोई नाहीये. निर्बल साधारण सा इंसान बनकर जीने के लिए नहीं बुलाया है. स्वर्गातील दूतासमान देखील होण्यासाठी तुम्हाला मला बोलावलं नाहीये. ना ही स्वर्ग के दूतों के समान होने के लिए आपको और मुझे बुलाया पण है. जो आमचा देव सर्व बाबतीमध्ये परिपूर्ण आहे, त्याच्या पूर्णतेत परिपूर्ण होण्यासाठी आम्हाला बोलावलेलं आहे. जो हमारा परमेश्वर जो खुद परिपूर्ण है, उसी परिपूर्णता के होने के लिए उसने हमें बुलाया है. अंतर्मीच्या मनुष्यात आम्ही सामर्थ्याने बलवान झाल्याशिवाय आम्ही त्याच्या परिपूर्णतेकडे वाटचाल करू शकणार नाही. अंतरी मनुष्य में यदि जब तक हम बलवान नहीं होते, सामर्थ्यशाली नहीं होते, तब तक उस परमेश्वर की परिपूर्णता तक हम नहीं पहुंच पाएंगे. आणि म्हणून पौल म्हणतो की मी आपल्या प्रवेश ख्रिस्ताच्या पित्यासमोर गुडघे टेकतो, और इसलिए पौलुस ऐसा कहता है कि मैं अपने प्रभु यीशु मसीह के पिता के सामने घुटने टेकता हूँ, ज्याच्यापासून आकाशातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला नाव मिळालेलं आहे. जिसके द्वारा स्वर्ग में और पृथ्वी पर सारे परिवारों को नाम मिला है. नाम त्याने आपल्या प्राप्त हुआ है. गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने कि उसने अपनी महिमा की संपत्ति के अनुसार तुम्हाला असं कृपेचं दान द्यावं. तुम्हें वो इस प्रकार की कृपा का दान दे. त्यामुळे देवाच्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने हम देखते हैं कि अपनी महिमा के धन के अनुसार आमचा देव किती महान आहे, आमचा देव किती महान आहे हमारा परमेश्वर कितना महान है. आणि त्याच्या गौरवाच्या संपत्तीच्या और प्रमाणानुसार उसकी महिमा के धन के अनुसार तो आम्हाला सामर्थ्याचं असं कृपेचं वरदान देईल. वो हमें इस प्रकार की कृपा का दान
दान देगा त्याच्याद्वारे आम्ही अंतर्मच्या मनुष्य सामर्थ्याने बलवान कि होऊ. जिसके द्वारा हम भीतरी मनुष्य अपने अंदर ही मनुष्य में जो है वो बलवान होते जाएंगे। वादळ आणि तुफान प्रिय हे जगाला महान खोल समुद्र समान आहे. तो तूफान और आंधी जो आती है वो दुनिया के लिए तो गहरे समंदर के समान है हे जग एका समुद्र समान आहे. और ये सारी दुनिया एक समंदर के समान है। आम्ही या जगामध्ये आहोत पण मला वादळा तुफानतून जायचंच आहे. जब तक हम इस दुनिया में है हमें आंधी तूफानों का सामना करना ही पड़ेगा। एक संकट निघून गेलं की दुसरं संकट आमच्यासाठी तयार एक असतं. संकट निकल नहीं जाता तब तक दूसरा कोई संकट हमारे लिए तैयार होगा। परंतु तेच लोक त्या संकटाचा सामना करू शकतात लेकिन वही लोग इन संकटों का सामना कर सकते हैं ज्यांचा अंतर्मचा मनुष्य सामर्थ्याने बलवान आहे. जिनका भीतरी मनुष्य जो है अंतरी मनुष्य जो है वो सामर्थ्य से बलवान है आमच्यामध्ये असलेल्या विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त आमच्या हृदयात वस्ती करतो. और हमारे अंदर होने वाले विश्वास के द्वारा ही प्रभु यीशु मसीह हमारे अंदर वस्ती करता है, निवास करता है। येशूने तुफानाला शांत केलं आहे यीशु मसीह ने तूफान को शांत किया पण त्याने आपल्या शिष्याला दटावलेलं आहे. लेकिन साथ ही साथ उनके शिष्यों को भी डांटा। त्यांना म्हटलं तुम्ही का घाबरलात? तो यीशु मसीह उनसे कहता है कि तुम क्यों डर गए तुमचा विश्वास कुठे और आहे? तुम्हारा विश्वास कहाँ पर है? त्यामुळे आमच्यामध्ये जर विश्वास असेल तर त्या विश्वासाच्या द्वारेच ख्रिस्त आमच्या हृदयात राहतो. तो मेरे प्यारो यदि हमारे अंदर विश्वास होगा तो उसे विश्वास के द्वारा ही प्रभु यीशु मसीह हमारे अंदर निवास करेंगे आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही अद्भुत आणि मोठ्या गोष्टी पाहू और शकतो. फिर हम अपने जीवन में जो है बड़े बड़े अद्भुत काम को देखेंगे उनका अनुभव करेंगे। समस्या आणि कष्ट आमच्या जीवनात नित्य येत असतात. समस्या और कष्ट हमारे जीवन में तो आते ही रहेंगे। एक साक्ष तुम्हाला मला द्यायला पाहिजे. एक आमच्या गवाह मैं यहाँ पर बताना चाहूंगा आपको। प्रियानो ऑनलाईन वर मी एक मशीन मागवलं होतं मेरे प्यार मैंने ऑनलाइन पर एक मशीन मंगवाई थी आणि प्रियानो त्याची किंमत लाखांमध्ये आहे. और उस मशीन की कीमत लाखों में है। आणि ज्या मनुष्याकडे ज्या कंपनीकडे मी ते मागवलं त्या कंपनी मला जास्त माहिती नव्हती और जिस कंपनी से मैंने वो मंगवाई थी उस कंपनी के विषय में मुझे ज्यादा जानकारी नहीं थी। आणि त्यांनी मला पेमेंट करायला सांगितलं तर मी त्यांना 1 लाखाचं पेमेंट केलं. और उन्होंने जब मुझे पैसे भरने के लिए कहे, पैसे अदा करने के लिए कहे तो मैंने 1 लाख का पेमेंट उनको कर दिया। आणि पेमेंट केल्यानंतर प्रियानो त्यांनी मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी आमचं मशीनची डिलिव्हरी होईल आणि 1 हप्त्यात तुम्हाला मशीन मिळेल. और उन्होंने कहा कि हमारी मशीन की डिलीवरी जो है वो आपको कल मिल जाएगी, उसके पहले आप जो है पैसे भर दे। तो मैंने पैसे भर दिए थे और दूसरे दिन मशीन आने पर थी। मी शुक्रवारी पैसे भरले, मला रविवार सकाळी मशीन मिळणार होती. और मैंने शुक्रवार के दिन पैसे भरे और रविवार के दिन मुझे वो मशीन मिलने वाली थी। पण प्रियानो रविवार गेला, सोमवार गेला, मंगळवार गेला पण मशीन काय आली नाही. लेकिन मेरे प्यारों में देखा रविवार चला गया, सोमवार चला गया, मंगलवार चला गया, लेकिन मशीन तो आई नहीं। मी अत्यंत भयभीत झालो. और मैं डर गया मी म्हटलं मी इतकं मोठं पेमेंट कसं केलेलं और आहे. मैं सोचने लगा कि मैंने इतनी बड़ी रकम कैसे अदा की, क्यों अदा की। त्या कंपनी ज्यांना फोन करतो ते फोन पण घेत नाही. और मैं उनको फोन करता हूँ तो वो फोन भी नहीं उठा रहे। 1 लाखाचं मी पेमेंट केलेलं आहे. 1 लाख रुपए मैंने भर दिए त्या वहां पर। लोकांचं माझ्याकडे काही नाव पत्ता काही नाहीये. और उन लोगों का मेरे पास कोई पैसा कुछ पता नहीं है, कुछ उनके विषय में कोई जानकारी नहीं है मी अत्यंत बेचैन झालो. और मैं बेचैन हो गया। पण मी माझी बेचैनी माझ्या पत्नीला दाखवू शकलो नाही. लेकिन मैं मेरी बेचैनी जो है मेरी पत्नी को नहीं दिखा पाया, ज्या मशीनची मला अत्यंत गरज आहे. जिस मशीन की मुझे बहुत ही जरूरत थी। आणि मग प्रियानो मी मंगळवारी मग मी बेचैन झालो और जब मंगलवार के दिन मैं बेचैन हुआ आणि ते समोरून फोन घेत नाहीत. और वो सामने से फोन नहीं उठा रहे, मी देवाच्या संध्या गुडघे टेकले मैंने परमेश्वर के सामने घुटने टेके आणि मी विश्वासाने देवाला गौरव द्यायला सुरुवात केली. और मैं विश्वास से ही परमेश्वर को महिमा देने मी लगा। म्हटलं परमेश्वर मी चुका करू शकतो. मैंने कहा परमेश्वर मैं गलती कर सकता हूँ, मला माहिती आहे तू माझा परमेश्वर कधी चूक करत नाही. लेकिन मैं जानता हूँ कि तू मेरा परमेश्वर है और तू कभी गलती नहीं तू करता। माझा देव सर्वशक्तिमान तू परमेश्वर मेरा आहे. परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर है। ती कंपनी कोण आहे ते लोक कोण आहे मी त्यांना ओळखत नाही. वो कंपनी कौन है, कौन सी है, वो लोग कौन से, मैं नहीं पण जानता। माझा देव कोण आहे त्याला मी तुला ओळखतो. मेरा परमेश्वर कौन है, उस परमेश्वर को मैं जानता हूँ। ते समोर मला रिस्पॉन्स देव की ना देव पण मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. वो सामने से मुझे जवाब दे या ना दे, लेकिन मैं तेरे पास प्रार्थना तू करता हूँ। सामर्थ्यशाली देव आहे. शक्तिशाली परमेश्वर आणि है। प्रियानो मी 1 तास देवाला धन्यवाद देत होता. और मेरे प्यारो 1 घंटा मैं परमेश्वर को धन्यवाद दे फक्त रहा मी था। देवाला स्तुती करत होता. देवाच्या सामर्थ्य आठवून त्याला धन्यवाद देत होता. केवल मैं परमेश्वर की स्तुति कर रहा था और उसके सामर्थ्यशाली काम याद करके उनका धन्यवाद कर रहा था। आणि मी प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा माझ्याशी बोललो. और मैं प्रार्थना करते समय पवित्र आत्मा ने मुझसे बात की तुला फोन येत आहे त्याचा, कि उसको फोन आएगा, समोरच्या माणसाचा तुला फोन येत आहे. वो सामने वाला व्यक्ति तुझे फोन आणि करेगा। माझ्या मिसेसने फोन उचलला और मेरी पत्नी ने फोन उठाया आणि माझ्या बहिणीचं होतं. और वो मेरी बहन का आणि फोन। प्रियानो मी म्हटलं की मी प्रार्थना सोडणार नाही, सैतान देखील गोंधळ घालण्याचा प्रयत्न तो करतो. मैंने कहा कि मेरी प्रार्थना तो मैं छोड़ने
वाला नहीं हूँ, क्योंकि शैतान भी बीच में गड़बड़ी मी देवाला मचाने का धन्यवाद देत राहिलो प्रियानो. और मैं परमेश्वर का धन्यवाद करते रहा आणि त्याच्यानंतर माझी प्रार्थना संपली. और फिर उसके बाद प्रार्थना खत्म हो गई आणि मग माझी पत्नी मला एवढं सांगते का त्या माणसाचे 5 फोन तुला आलेले आहेत. और उसके बाद मेरी पत्नी आके मुझसे कहती कि उस व्यक्ति के 5 फोन तुझे आए हैं आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचे जे मशीन आहे ते आम्ही डिलिव्हरी केलेलं आहे आणि ते तुम्हाला उद्या सकाळी मिळेल. और उस व्यक्ति ने कहा कि तुम्हारी मशीन जो है वो हमने यहाँ से निकलवा दी है, वो कल तक तुम तक पहुंच जाएगी। प्रियानो, जेव्हा आम्ही माणसाला विचारला जातो, मेरे प्यारे, जब हम इंसानों के पास मांगने जाते हैं मनुष्य आम्हाला भयभीत करतात. तो इंसान लोग जो है वो हमें डराते हैं। मी एका मित्राला विचारतो म्हणतो तुला जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे, मैंने एक मेरे दोस्त से बात की तो वो कहता है कि तुझे जाकर पुलिस स्टेशन में कंप्लेंट करनी तुझे है, पैसे बुडवलेले आहेत. तेरे पैसे डूब गए हैं। फक्त प्रियानो, जेव्हा आम्ही देवाकडे पाहतो, लेकिन मेरे प्यारे, जब हम परमेश्वर के पास मांगते हैं देव अद्भुत काम करतो प्रियानो. तब परमेश्वर अद्भुत कार्य आणि करता है। दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं त्या प्रकारे माझी मशीन दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली. और दूसरे दिन जिस प्रकार उसने बताया था वो मशीन जो है मेरे घर पे आ गई। प्रियानो, आमच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग माझे मी पाहिलेले आहेत. मेरे प्यारे, ऐसे कई सारे जो है प्रसंग मेरे अपने जीवन में देखिए साक्ष देण्यात गेलो तर वेळ पुरणार नाही, गवाह अगर मैं बोलता जाऊं तो समय नहीं, पण आम्ही संकटामध्ये बचावात्मक लोक असतो कामा नये. लेकिन हम देखते हैं कि हमारे संकटों में हमें बचावात्मक जीने वाले मसीह नहीं रहना है। जे आमच्या अंतर्मनाच्या मनुष्यात दुर्बल असतात ते देवाकडे त्यांची प्रार्थना देखील बचावात्मक प्रार्थना असते. जो अपने अंतरी मनुष्य में, भीतरी मनुष्य में दुर्बल होते हैं, निर्बल होते हैं, उनकी प्रार्थना भी बचावात्मक होती है आणि ते दुसऱ्यांना देखील भयभीत और करतात. वे दूसरों को भी डराते रहते हैं। शौलाला त्याच प्रकारचा पाचारण होतो. और शौल को भी उसी प्रकार का बुलावा था उसके जीवन में। इस्रायल लोकांचा राजा होण्यासाठी त्याला पाचारण झालं होतं. इस्राएल लोगों का राजा होने के लिए उसे बुलाया गया था। शमूएलचा पहिला शमूएल त्याच्या 17व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. हम देखते हैं शमूएल के 17 पहले शमूएल के 17वें अध्याय में। आणि या शमूएलला जो अभिषेक झाला होता देवाच्या इस्रायल लोकांच्यावर राज्य करण्यासाठी, और ये शौल का जो है अभिषेक हुआ था इस्राएल पर राज्य करने के लिए। आणि गसातला गल्ल्यात नावाचा एक कोणी मनुष्य त्या ठिकाणी युद्धवीर फलिस्तीनच्या छावणीतून निघून त्यांच्या समोर उभा राहिला. और गलैत जो है वो गोलायत वहां पर आकर जो है इजरायलियों के सामने उनको हराने के लिए, उनको डराने के लिए कोशिश कर रहा था बार बार। त्याची उंची 6 हात होती और हम देखते हैं कि उसकी ऊंचाई जो थी वो 6 हाथ थी। आणि त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता. और हम देखते हैं कि उसके सर पर भी जो है टोप पहना हुआ था, और आणि सिर पर पीतल का टोप पहना था। आणि तो खवळाची चिलखत लावलेला होता. एक पत्थर का बिल्लम पहने हुए था, चिलखत वजन तर 5000 शेकेल पितळ इतकं होतं. जिसका तौल 5000 शेकेल पीतल का था। त्याच्या पायात पितळी मोजे होते, उसके टांगों पर पीतल के कवच थे त्याच्या खांद्यावर पितळी बच्ची होती. और उसके कंधे के बीच बर्छी बंधी थी। त्याच्या फाळ्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती उसके भाले के छूट जुलाई के डोंगी के समान थे। आणि त्याच्या फाळ्याचे पाते 600 शेकेल वजन लोखंडाचे होते. और उस भाले का फल 600 शेकेल लोहे का था। हे सर्व वर्णन मी का सांगत आहे? और मेरे प्यारों में ये सब बातें, ये सब वर्णन करके आपको क्यों बता रहा आमचा हूँ? शत्रू अत्यंत प्रचंड रूप धारण करून आमच्या समोर उभा राहतो. कि हमारा शत्रु जो है वो बड़ा भयानक रूप धारण करके हमारे सामने खड़ा रहता आणि है। त्याच्या समोर आम्ही टोळा समान आम्ही स्वतःला तुच्छ और लेखतो. उसके सामने हम अपने आप को टीडियों के समान तुच्छ लेखते जे मानते हैं। जे अंतर्मनाच्या मनुष्यात सामर्थ्याने बलवान नाही, जो अपने अंतरी मनुष्य में सामर्थ्य से बलवान नहीं होते, अशा बाह्य गोष्टी पाहून भयभीत वो होतात. ऐसे बाहरी रूप देखकर जो है डर जाते हैं। आणि शाऊल व सर्व इस्रायल फलिस्तीनचे शब्द ऐकून फार घाबरले आणि भयभीत झाले. और यहाँ पर हम देखते हैं कि शौल और उसके साथ उसकी पूरी सेना जो है उसके वाक्य, उनके शब्दों को सुनकर पूरी तरह से भयभीत हो गए, डर गए। का प्रियानो शाऊल भयभीत झालेला आहे? वो देखते कि ये शौल क्यों डर गया? त्याला देवाने पाशांतर केलं होतं. उसको परमेश्वर ने बुलाया था, पण ज्या काळामध्ये त्याने आपल्या अंतर्मनाच्या मनुष्यात सामर्थ्याने स्वतःला बलवान करायला पाहिजे, लेकिन जिस समय उसको अपने आप के भीतरी मनुष्य को बलवान करना चाहिए था, त्याने आपल्याला बलवान करण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. उसने अपने आप को बलवान करने के लिए दुर्लक्ष, ध्यान नहीं दिया। आणि मोका पावन शैतान शत्रू आपल्या समोर उभा राहतो. और मौका पाते ही उसका शत्रु, उसको शैतान जो उसके सामने आकर खड़ा हो पण गया। त्याच ठिकाणी देवाचा अभिषेक असलेला दुसरा एक लहान तरुण होता. लेकिन उसी स्थिति में हम देखते कि परमेश्वर का अभिषेक हुआ एक व्यक्ति, छोटा लड़का वहां पर था, आणि त्याचं नाव दावीद होतं. और उसका नाम था दावीद। आणि तो म्हणतो की हा बेसुद्धी परिस्थिती कोण आहे, और वो कहता है कि ये बेसुधी पलिश्ती जो है ये कौन है, जो जिवंत देवाच्या लोकांना तुच्छ लेखत आहे. जीवित परमेश्वर के लोगों को तुच्छ मानता है। तो म्हणतो मी जाऊन त्याच्याशी लढेन. वो कहता है मैं जाकर उससे लड़ूंगा। जी भित्री आणि बचावात्मक लोक असतात लेकिन जो डरवई और बचावात्मक जीवन जीने वाले लोग ते होते नेहमी हैं, स्वतः भयात असतात आणि दुसऱ्यांनाही भयात ठेवतात. खुद भी भयभीत रहते हैं और दूसरों को भी भयभीत रखते ते हैं। म्हणतात नाही नाही तू तर बलवान मनुष्य आहे, तू त्याच्याशी लढू शकणार नाही. कहते हैं, नहीं वो तो बलवान मनुष्य है, उसके साथ तू लड़ नहीं सकता। त्याच्या आयुष्यापासून तो युद्धाचा मनुष्य आहे. हम देखते हैं ऐसा भी कहा जाता है कि जिंदगी भर वो लड़ाई करता आया है, वो लड़ने वाला इंसान है। तू तर अद्याप तरुण मुलगा आहेस. तो अभी बहुत ही जवान है।
तुला हत्यार धरायची माहिती नाहीये. हथियार पकड़ना भी नहीं आता. पण तो तरुण म्हणाला का मी माझा परमेश्वरचा अभिषेक माझ्यावर आहे. लेकिन वो जवान लड़का बोला कि मेरे परमेश्वर का अभिषेक मुझ पर माझ्या है. देवाच्या नावाने मी त्याच्यावर जाऊन त्याच्या चढाई करेन. मेरे परमेश्वर के नाम से मैं जाऊंगा और उसको हरा कर आऊंगा. कारण माझ्या कल्पावर एक सिंह आला होता आणि देवाने त्याला माझ्या हातात दिलं. क्योंकि मैं जानता हूँ कि मेरे भेड़ों पर एक सिंह ने हमला किया था और उन सिंह से मेरे भेड़ों को मैंने बचाया है. माझ्या कल्पावर एक अस्वल आला होता आणि देवाने त्याला माझ्या हातात दिलं. मी त्याला फाडून माझ्या मेंढरांना सोडवलं. मेरे भेड़ों पर जो है एक भालू ने भी आकर हमला किया था, लेकिन उसको भी फाड़ के मैंने फेंक दिया और मेरे भेड़ों को बचाया आणि है. आज हा बलिष्ठी जो देवाच्या लोकांना तुच्छ लेखत आहे त्या सिंहासारखा आणि अस्वलासारखा होऊन जाईल. और ये जो फिलिस्ती आज परमेश्वर के लोगों को तुच्छ मान रहा है, वो भी उसकी भी दशा उसी सिंह और उसी भालू के समान मैं कर दूंगा. जेव्हा तुम्ही अंतर्मीच्या मनुष्यामध्ये सामर्थ्याने बलवान असता लेकिन जब हम अपने भीतरी मनुष्य में सामर्थ्य से बलवान होते हैं, कोणती स्थिती मला भयभीत करू शकणार कोई भी नाही. स्थिति हमें भयभीत नहीं कर पाएगी. किंवा कोणत्या प्रकारचं वादळ तुफान तुमच्या जीवनात असेल, मेरे प्यारो, तुम्हारे जीवन में कोई भी आंधी तूफान किसी भी प्रकार की समस्या क्यों ना हो कोणत्या कर्जाचं वादळ तुमच्यावर असेल, सकता है बड़े कर्जा होगा तुम्हारे सर पर, तुम्ही भयभीत होणार नाही. तुम डरोगे नहीं. कोणत्या आजाराचं कर्ज तुफान तुमच्या जीवनात शायद असेल, तुम्हारे जीवन में कोई बीमारी होगी किती गंभीर आजार तुमच्या जीवनात असेल, और बड़ी गंभीर बीमारी तुम्हारे जीवन में होगी, तुम्ही भयभीत होणार नाही. तुम भयभीत नहीं होंगे. त्या स्थितीत तुम्ही गुडघे टेकाल आणि देवाला गौरव आणि महिमा द्यायला सुरुवात उस करा. स्थिति में तुम घुटने टेकोगे, परमेश्वर को महिमा देते धन्यवाद करने लगोगे. आणि प्रियानो देवाचं सामर्थ्य तुमच्या उतरून येईल और मेरे प्यारो, परमेश्वर का सामर्थ्य तुम पर उतर आएगा आणि त्या कर्जाचं ओझं तुटून जाईल. और वो कर्जे का पूरा सारा जो बोझ है तुमसे वो टूट जाएगा. आजारची बंधन तुटून जातील. बीमारी के बंधन टूट जाएंगे, कारण ज्याचं हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे क्योंकि जिसका हृदय उसकी ओर पूरी तरह से लगा हुआ है, त्याचं सहाय्य करण्यासाठी उनका सहायता होने के लिए, आणि आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी और अपना सामर्थ्य दिखाने के लिए परमेश्वराचे डोळे आपल्या जगाकडे लागलेले आहेत. परमेश्वर की आंखें इस पृथ्वी पर इर्द गिर्द घूमते रहती है. आणि प्रियानो ज्याचं हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे और मेरे प्यारो, जिसका हृदय पूरी तरह से उस परमेश्वर पर लगा रहता है, खात्रीपूर्वक तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहू शकाल. आप जरूर ही परमेश्वर के सामर्थ्य का अनुभव करेंगे, देखेंगे. पण जर तुमच्या अंतर्मच्या मनुष्यांमध्ये तुम्ही सामर्थ्याने बलवान असाल लेकिन यदि तुम्हारे अंदरी मनुष्य में सामर्थ्य से बलवान नहीं होंगे, तर प्रियानो तुम्ही देवाचे अद्भुत ते पाहू शकणार नाही. तो मेरे प्यारो, तुम परमेश्वर के अद्भुत कार्य देख ही नहीं सकोगे. तुमची प्रार्थना देखील बचावात्मक असू शकेल. और तुम्हारी प्रार्थना भी बचावात्मक प्रार्थना होगी. तुम्ही देवाला 2 मिनिटाची 3 मिनिटाची प्रार्थना कराल आप 2 मिनट 3 मिनट के लिए प्रार्थना करेंगे आणि तुम्ही देवाला सांगाल जर तुला काय करता येत असेल तर कर. और फिर परमेश्वर से कहेंगे यदि परमेश्वर तू कुछ कर सकता है तो कर. कारण हे संकट समुद्रासारखं महान आहे. ये संकट जो समुद्र के समान महान इथे है, देव देखील काय करू शकणार नाही. यहाँ पे परमेश्वर भी कुछ नहीं कर सकता. हे वादळ तुफान हे भयानक आहे. ये आंधी ये तूफान बहुत ही भयानक है. परमेश्वर ते थांबू शकणार नाही. परमेश्वर ये रुका नहीं सकता. पण तुला काय करता येत असेल तर कर. लेकिन तू कुछ कर सकता है तो तू कर. अशा प्रकारचे दुर्बल लोक अशा प्रकारची प्रार्थना करतात. ऐसे प्रकार के दुर्बल लोग जो होते हैं, निर्बल जो लोग होते हैं, वो प्रार्थना 2 करते हैं. मिनिटं 3 मिनिटं प्रार्थना करतील आणि मग ते प्रार्थना सोडून देतील 2 मिनट 3 मिनट प्रार्थना करेंगे, प्रार्थना छोड़ देंगे आणि ते म्हणतील की देव माझं सहाय्य करत नाही. और फिर कहेंगे कि परमेश्वर मेरी सहायता नहीं करता, देव काही करू शकत नाही. परमेश्वर कुछ नहीं कर सकता. आणि प्रियांनो ते बचावात्मक जीवन जगू लागतात. और फिर मेरे प्यारों में देखते हो बचावात्मक जीवन जीने लगते हैं. बचावात्मक जीवन ख्रिस्ती जीवन नाहीये. बचावात्मक जीवन जो है वो मसीह जीवन नहीं है. ख्रिस्ती जीवन हे आक्रमक जीवन आहे. मसीह जीवन आक्रामक जीवन है. प्रिय भाव तुझ्या जीवनामध्ये काही कष्ट का असे ना तो मेरे प्यारे भाई, तेरे जीवन में कोई भी कष्ट क्यों ना हो, जर तू स्वतःला बलवान करणार आहेस, यदि तू अपने आप को बलवान करेगा, देवाची अद्भुत आठवणार आहेस, परमेश्वर के अद्भुत कार्य को याद करेगा, देवाला गौरव आणि महिमा देणार आहे, परमेश्वर को महिमा और धन्यवाद देगा, आपला विश्वास तुझ्या प्रकट करणार आहे, तेरा विश्वास उस पर प्रकट करेगा, तो ख्रिस्त येशू तुझ्या हृदयामध्ये वस्ती करील. वो यीशु मसीह तेरे हृदय में वस्ती करेगा. अंतर्मच्या मनुष्यात तू सामर्थ्याने बलवान होईल भीतरी मनुष्य में तू सामर्थ्य से बलवान होगा आणि देवाची अद्भुत तू पाहशील. और परमेश्वर के अद्भुत कार्य को तू प्रिय देखेगा. बहीण, तू का कष्टामध्ये आहेस? बहन, तू क्यों कष्ट में है? का आपलं दुःख मोठं समजतेस? क्यों अपने आप के दुख को जो है वो बड़ा समझती तुझा है? आजार किती का गंभीर का असेना, मेरी बीमारी कितनी भी गंभीर क्यों ना हो, तुझ्या आजारापेक्षा आमचा देव महान आहे. मेरी बीमारी से बढ़कर हमारा परमेश्वर श्रेष्ठ और महान है. आज हे वचन ऐकत असताना ते देव तुला बरं करू इच्छितो. आज ये वचन सुनते समय परमेश्वर तुझे चंगाई देना तुझे चाहता है. अत्यंत निखट आहे. तेरे बिल्कुल करीब है. तुझ्या आजारचं बंधन तोडून टाकण्यासाठी बीमारी का बंधन तोड़ने के लिए तो तुझ्या जवळ आहे. तेरे करीब है. त्याने तुझं दुःख पाहिलेलं आहे, उसने तेरा दुख देखा त्याने है, तुझे अश्रू पाहिलेले आहे. तेरे आंसू देखे हैं. तो तुला बरं करू इच्छितो. वो परमेश्वर तुझे चंगाई देना तुझ्या चाहता है. भावा तो तुला बरं करू इच्छितो. प्यारे भाई, वो परमेश्वर तुझे चंगाई देना तो तुला चाहता है. सामर्थ्याने बलवान करू इच्छितो. सामर्थ्य से बलवान करना चाहता है. कारण तू सामर्थ्याने बलवान असावी देवाची इच्छा आहे. तो सामर्थ्य से बलवान होते जाए परमेश्वर की इच्छा है. जसा आमचा देव सामर्थ्यवान देव आहे, जैसे हमारा परमेश्वर सामर्थ्यशाली परमेश्वर है. त्याच्या प्रतिरूपात होण्यासाठी तुला बोलावलेलं आहे. प्रतिरूप में होने के लिए परमेश्वर
पास होण्यासाठी तुला देवाने बोलावलेलं आहे. बहन, परमेश्वर ने उसके प्रतिरूप में होने के लिए तुझे बुलाया है. ज्याला तू योग्य नाही ते तुला कृपेने त्याचं दान देईल और जितनी योग्यता से बढ़कर उसकी कृपा के अनुसार वो तुझे दान देगा. आणि त्याच्याद्वारे त्याच्या आत्म्याच्याद्वारे तू अंतर्मनामध्ये बलवान होशील. और उसके द्वारा, उसके पवित्र आत्मा के द्वारा तेरे भीतरी मनुष्य में तू बलवान होते जाएगा. कोणत्याही आजार तुझ्या प्रबळ होऊ शकणार नाही. कोई भी बीमारी तुझ पर प्रबल नहीं होगी. कोणत्याही गरिबी तुझ्या प्रबळ होऊ शकणार नाही. गरीबी तुझ पर प्रबल नहीं होगी. संकट कोणतं का असेल ते त्याला तुझ्यासमोर झुकावं लागेल. अगर किसी भी प्रकार का क्यों ना हो, उसको तेरे सामने झुकना ही होगा. तू आक्रमक असण्याची गरज और आहे. ये जरूरी है कि तू आक्रामक बन के खड़ी रहे. बचावात्मक ख्रिस्ती जीवन सोडून दे. बचावात्मक ख्रिस्ती मसीह जीवन जो है छोड़ दे. आज देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करू इच्छितो. आज परमेश्वर का आत्मा हमारे जीवन में कार्य करना चाहता त्याच्या है. येणे अत्यंत निकट आलेला आहे. आना बहुत ही निकट है मेरे प्यारो. जे अंतर्मीच्या मनुष्यात सामर्थ्याने बलवान आहे, जो अपने अंतरी मनुष्य में सामर्थ्य से बलवान है, जितके आत्मा चलाता है, जितकी देवाची लेकरं आहे वे परमेश्वर की संतान है. तेच लोक त्याच्यावर येण्यामध्ये जाणार आहेत. यही लोग यीशु मसीह के आने पर उसके साथ में जाएंगे. तुला बलवान होण्याची गरज आहे. और तुझे बलवान होने की जरूरत प्रिय है. भाव, तुला बलवान होण्याची गरज आहे. प्यारे भाई, तुझे बलवान होने की जरूरत प्रिय है. बहीण, तुला बलवान होण्याची गरज आहे. बहन, तुझे बलवान होने की जरूरत है. देव तुम्हाला त्याच्या सामर्थ्याच्या परिमाणानुसार असं कृपेचं दान देईल. और परमेश्वर उसकी महिमा की धन की संपत्ति के अनुसार तुझे वो सामर्थ्य का दान देगा. तुम्ही अंतर्मीच्या मनुष्य सामर्थ्याने बलवान और होऊन तुम्हारे जा. भीतरी मनुष्य में जो है बलवान होते जाओगे. आम्ही यावेळेला प्रार्थना करूया. हम इस समय में प्रार्थना करेंगे. प्रेमळ पित्या, तुला गौरव आणि महिमा देतो. हमारे प्यारे परमेश्वर, हम आपका धन्यवाद करते हैं, तेरी महिमा करते ज्या हैं. ज्या ठिकाणी तुझे लोक जे वचन ऐकत आहेत, जहाँ जहाँ ये वचन लोग सुन रहे हैं, ज्या ज्या स्थितीमध्ये ते आहेत, जिन जिन स्थिति में वो है, समस्या काही का असेल ना, समस्या कोई भी क्यों ना हो, कष्ट कोणते का असेल ना, कष्ट कोई भी क्यों ना हो, लोखंडाच्या बेड्या तोडून टाकणार तू आमचा देव आहे. लोगों की सारी जंजीरों को तोड़ने को हमारा परमेश्वर है. मेलेल्यांना जिवंत करणार तू आमचा देव आहे. लोगों को जलाने वाला तो हमारा परमेश्वर है. आंधळ्यांना दृष्टी देणार तू आमचा देव आहे. लोगों को दृष्टि देने वाला तो हमारा परमेश्वर है. येशू ख्रिस्त जो काल होता तो आज आहे आणि तो युगानुग सारखाच आहे. यीशु मसीह जो कल था वो आज था, जो हमेशा वैसे ही रहेगा. जे यावेळेला तुझ्या सानिध्यामध्ये नम्र झालेले आहे, जो इस समय तेरी उपस्थिति में नम्र हुए हैं, तुझे समोर ते प्रार्थना करत आहे, तेरे सामने जो प्रार्थना कर ते रहे हैं, सामर्थ्याने त्याला स्पर्श करू दे. सामर्थ्य से उनको छू लेते त्याला स्पर्श करू दे. उनको स्पर्श त्याचं कर दुःख तुटलं जाऊ दे. उनके सारे जो बंधन है टूट जाए. ते भावचा आशीर्वाद स्वीकार कर. मेरे मेरे प्यारे भाई, तू उस आशीर्वाद को स्वीकार आता कर. यावेळेला येशू तुला मोकळा करत आहे. इस समय में अभी यीशु मसीह तुझे छुटकारा दे ते रहा है. बहीण, तुला येशू मोकळा करत आहे. मेरी प्यारी बहन, यीशु मसीह तुझे छुटकारा दे रहा तुला है. मोकळी कसं देवाची इच्छा आहे. और तू छुटकारा पाइए, परमेश्वर की इच्छा है. प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करू. परमेश्वर प्रभु यीशु मसीह तुमको आशीर्वादित करे. आमेन. आमेन.